नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायचा आहे। हा प्रॅक्टिस सेट पॅरलेलोग्राम या कन्सेप्टवर अवलंबून आहे। सर्वप्रथम आपण पॅरलेलोग्रामची बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ। पॅरलेलोग्रामच्या काय प्रॉपर्टीज आहेत, काय गुणधर्म आहेत ते समजून घेऊ। म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील 7ही प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। तरी आपण सर्वप्रथम बेसिक कन्सेप्ट पॅरलेलोग्रामची समजून घेऊ। आपल्याला रेक्टँगल माहीत आहे। रेक्टँगल म्हणजे आयत, हा आपल्याला माहीत आहे। जर ह्या रेक्टँगल आपण या साइडने पुश केलं तर काय होईल, या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल तयार होईल, बरोबर आहे। ही साइड आपण थोडी अशी पुश केली, या रेक्टँगलची ही साइड जर आपण अशी पुश केली तर काय होतो, या प्रकारचा शेप तयार होतो, बरोबर आहे। तर हा काय होईल, पॅरलेलोग्राम होईल। हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलमधील प्रत्येक अँगल हा 90चा आहे, परंतु पॅरलेलोग्राममध्ये प्रत्येक अँगल 90चा असेल असं सांगता येत नाही। जर 90चा प्रत्येक अँगल असेल तर तो रेक्टँगल होईल। म्हणजे प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलेलोग्राम असतो, परंतु प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रेक्टँगल असेलच असे सांगता येत नाही। पॅरलेलोग्राम कधी रेक्टँगल असेल, जर त्याचा प्रत्येक अँगल 90चा असेल तर तो रेक्टँगल होईल। आता हा पॅरलेलोग्राम झालेला आहे। येथे आता अँगल हा जो असेल, या अँगलचं जे मेजरमेंट असेल तेच या अँगलचं मेजरमेंट असेल। हे कसे समोरासमोरचे अँगल आहेत, म्हणजे अपोजिट अँगल्स। अपोजिट अँगल इक्वल असतात आणि अपोजिट साइड्स, या समोरच्या साईड आहेत या पण इक्वल असतात। या साईडची समोरची साईड ही आहे, या पण साईड इक्वल असतात। म्हणजे समोरासमोरील साईड्स ह्या इक्वल असतात आणि समोरासमोरील साईड्स ह्या पॅरलल पण असतात। पहा, ही साईड सपोज ABCD, हा आपला आता पॅरलेलोग्राम आहे। AB आणि या समोरची साईड DC आहे। AB आणि DC इक्वल आहेत आणि पॅरलल पण आहेत। त्याप्रमाणे AD आणि BC या पण मेजरमेंटला इक्वल आहेत आणि पॅरलल आहेत। पॅरलेलोग्राममध्ये अपोजिट अँगल्स इक्वल, अँगल्स समोरासमोरील अँगल, अपोजिट अँगल्स इक्वल। अपोजिट अँगल कसे असतात, इक्वल असतात। म्हणजे अँगल A याच्या समोरचा अँगल कोणता आहे, C आहे, हे कसे असतील, इक्वल असतील। अँगल C या दोघांचं मेजरमेंट कसं असेल, इक्वल असेल। त्याप्रमाणे Dचा अपोजिट अँगल B आहे, अँगल B इक्वल अँगल D। अपोजिट अँगल इक्वल, अपोजिट साइड्स इक्वल, अपोजिट साइड्स पण इक्वल असतात। अपोजिट साइड्स, AB समोरची साईड कोणती, DC आहे, म्हणजे AB इक्वल टू DC। आणि AD या समोरची साईड BC आहे, AD इक्वल टू BC। अपोजिट अँगल इक्वल, अपोजिट साईड इक्वल, आणि हे अपोजिट साईड्स कसे असतात, पॅरलल असतात, एकमेकांना पॅरलल असतात। ABला DC पॅरलल आहे आणि ADला BC पॅरलल आहे। अपोजिट अँगलचे व्हर्टेक्स जर आपण जॉईंट करून घेतले तर दोन येथे आपल्याला डायगोनल तयार होतात। डायगोनल AC आणि डायगोनल BD हे काय आहेत, कर्ण आहेत, म्हणजे डायगोनल आहेत। तर पॅरलेलोग्रामच्या डायगोनलची प्रॉपर्टी काय आहे, हे डायगोनल एकमेकांना दुभागतात, म्हणजे इक्वल पार्ट तयार करतात। सपोज येथे आपण एक पॉईंट घेतला O, AO आणि OC हे डिस्टन्स कसं असेल, इक्वल असेल। हे जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स हे असणार आहे, किंवा ही जी लेंथ आहे DO तीच लेंथ OBची असणार आहे। म्हणजे डायगोनल्स, पॅरलेलोग्रामचे डायगोनल काय करतात, एकमेकांना बायसेट होतात, दोन इक्वल भाग तयार होतात, डायगोनल बायसेक्ट्स होतात। डायगोनल बायसेक्ट्स ईच अदर। डायगोनलचे इक्वल दोन असे पार्ट तयार होतात। आता पहा, या दोन पॅरलल लाईन आहेत आणि या दोन पॅरलल लाईन आहेत। जर AB आणि DC पॅरलल असेल तर AD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल किंवा BC पण ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे। म्हणजे या दोन साईड पॅरलल आहेत तर या ट्रान्सव्हर्सल घेता येईल आपल्याला। जर या दोन साईड पॅरलल आहेत तर या दोन त्यांच्या ट्रान्सव्हर्सल होतील, बरोबर आहे। म्हणजे या दोन पॅरलल लाईन आहेत तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होते, बरोबर आहे। मग आता या दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले असता
येथे जे अँगल तयार होतात हे कसे असतात, इंटेरियर अँगल आहेत, म्हणजे हे सप्लिमेंटरी अँगल असतात. या दोन अँगलची ॲडिशन किती असते, 180 डिग्री असते. बरोबर आहे. हे आपण 7वीला 8वीला पाहिलेलं आहे. म्हणजे हा अँगल ए आणि डी या दोन अँगलची ॲडिशन किती असेल, 180 असेल. किंवा हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती असेल, 180. किंवा सी आणि बी या दोन अँगलची ॲडिशन 180. किंवा ए आणि बी या दोन अँगलची ॲडिशन 180. म्हणजे हे कसे आहेत, ॲडजेसंट अँगल आहेत. पहा सिक्वेन्स कशी आहे आपली, ए बी सी डी. क्वाड्रिलॅटरल कसा आहे आपला, ए बी सी डी. पहा एला ॲडजेसंट अँगल बी आहे, बीला सी आहे आणि सीला डी आहे. बरोबर आहे. ए त्याच्या शेजारचा अँगल कोणता आहे, डी आहे आणि बी पण आहे. पहा या सिक्वेन्सप्रमाणे म्हणजे एच्या नंतरचा बी किंवा एच्या पूर्वीचा डी, म्हणजे या डी अँगलचे दोन ॲडजेसंट अँगल आहेत. कोणते, एक ए होईल किंवा सी होईल. सी अँगलचे दोन ॲडजेसंट अँगल आहेत, बी किंवा डी. बरोबर आहे. बी अँगलचे दोन ॲडजेसंट अँगल आहेत. कोणते, बीच्या नंतरचा सी अँगल किंवा बीच्या पूर्वीचा ए अँगल. म्हणजे ॲडजेसंट अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे अँगल ए आणि प्लस अँगल बी ही ॲडिशन किती असेल, 180 डिग्री. किंवा अँगल बी प्लस अँगल सी, बी आणि सी या दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री. किंवा अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. सी आणि डी, त्याप्रमाणे डी आणि ए, अँगल डी आणि प्लस अँगल ए ही ॲडिशन किती असेल, 180. हे कसे सिक्वेन्सने येणार आहेत, मागची सिक्वेन्स किंवा पुढची सिक्वेन्स. त्या दोन अँगलची ॲडिशन पॅरलेलोग्राममध्ये किती असते, 180 असते. म्हणजे काय, ते अँगल सप्लिमेंटरी असतात. 180 ॲडिशन असेल तर आपण त्याला सप्लिमेंटरी म्हणतो. बरोबर आहे. पहा आता पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या. अपोजिट साईड्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल. समोरचे अँगल इक्वल असतात, समोरच्या साईड इक्वल असतात, समोरच्या साईड्स पॅरलल असतात. म्हणजे आता पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या. हा पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. अपोजिट साईड्स इक्वल असतात. सपोज हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी पॅरलेलोग्राम आहे. ए बी आणि डी सी म्हणजे अपोजिट साईड, समोरच्या साईड इक्वल आहेत, समोरच्या साईड्स पॅरलल पण आहेत, समोरचे अँगल इक्वल आहेत. हा अँगल या अँगलला इक्वल असतो, हा अँगल या अँगलला इक्वल असतो. ॲडजेसंट अँगल म्हणजे डी आणि सी या दोन अँगलची ॲडिशन किती असणार आहे, 180. किंवा सी आणि बी या दोन अँगलची ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री. किंवा बी आणि ए या दोन अँगलची ॲडिशन केली आपण तर 180 असेल. किंवा ए आणि डी या दोन अँगलची ॲडिशन केली तर 180 असेल. म्हणजे ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी आणि डायगोनल काय होतात, एकमेकांना बायसेक्ट होतात. समजा हा इंटरसेक्शन पॉईंट आपण ओ घेतला, एओची जी लेंथ असेल तीच लेंथ ओ सीची असेल. जी ओ बीची लेंथ आहे, जी ओ बीची लेंथ असेल तीच लेंथ डी ओची असेल. बरोबर आहे. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करू. हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे पॅरलेलोग्राम या कन्सेप्टवर अवलंबून आहे आणि या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला तेथे उपयोगी पडणार आहेत. ही जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल तर प्रॅक्टिस सेट 5.1 काहीच अवघड नाही आहे. सोडूया. प्रॅक्टिस सेट 5.1 पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहा डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम दिलेला आहे आपल्याला WXYZ. त्याप्रमाणे आपण एक पॅरलेलोग्राम काढू. पहा हा पॅरलेलोग्राम आहे, अपोजिट साईड्स पॅरलल आहेत, इक्वल आहेत. WXYZ, WXY आणि Z. तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकता. तुम्ही सुरुवात येथून जर केली WXYZ असं करता येईल किंवा WXYZ कोणत्याही सिक्वेन्सने तुम्हाला नावे देता येतील. पहा WXYZ आपण सुरुवात येथून केलेली आहे, WXYZ असेही करता येईल WXYZ. डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम काढला आपण WXYZ. इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. आता डायगोनल्स म्हणजे समोरासमोरील अँगलचे व्हर्टेक्स आपण जॉईंट करून घेतले तर हा एक डायगोनल तयार होतो. हा Z आणि X हे दोन पॉईंट आपण जोडून घेतले तर हा एक डायगोनल तयार होतो. ते एकमेकांना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. हा पॉईंट ओमध्ये इंटरसेक्ट झालेले छेदलेले आहेत. इफ अँगल XYZ
एक्स वाय आणि झेड हा पूर्ण अँगल, या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 135 डिग्री दिलेलं आहे, 135 डिग्री, बरोबर आहे. देन व्हॉट इज दी मेजर ऑफ एक्स डब्ल्यू झेड. एक्स डब्ल्यू झेड या अँगलचं मेजरमेंट किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि अँगल वाय झेड डब्ल्यू या अँगलचं मेजरमेंट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ओ वाय ही लेंथ आपल्याला किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलेली आहे डब्ल्यू वाय ही लेंथ किती असेल. डब्ल्यू वाय ही अर्धी लेंथ आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर ही टोटल डब्ल्यू वायची लेंथ किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण ज्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत त्यावरून हे आपल्याला सहज सॉल्व करता येईल. डायगोनल एकमेकांना बायसेट होतात, बरोबर आहे. म्हणजे ही जर 5 आहे तर डब्ल्यू ओ ही पण 5 आहे. आपल्याला विचारलेली काय आहे डब्ल्यू वाय, म्हणजे ही 5 आणि ही 5, म्हणजे डब्ल्यू वाय किती येणार आहे 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. आपल्याला अँगल कोणता विचारलेला आहे, हा अँगल दिलेला आहे. हे दोन अँगल काढायचे आहेत. हे दोन अँगल कसे आहेत सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे दोघांची ॲडिशन किती असेल 180 असायला पाहिजे. त्यापैकी 135चा हा अँगल आहे, म्हणजे 180मधून 135 गेले तर 45 राहतील, म्हणजे हा अँगल 45चा येईल, बरोबर आहे. हा 135 आहे, याच्या अपोजिट अँगल हा आहे, म्हणजे या अँगलचं जे मेजरमेंट आहे त्या समोरचा अँगल हा आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं 135 आहे, हा पण अँगल 135 डिग्रीचा आहे. या दोन अँगलची ॲडिशन किती 180, हा 135, म्हणजे हा किती असेल 45. याप्रमाणे सॉल्व करायचं आहे आपल्याला. आपल्याला क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू एक्स वाय झेड इज अ पॅरलेलोग्राम असल्यामुळे अँगल एक्स वाय झेड हा अँगल इक्वल असेल या अँगलला, कारण समोरचे अँगल आहेत, बरोबर आहे. वाय आणि डब्ल्यू समोरासमोरील अँगल आहेत ते इक्वल असतात. एक्स डब्ल्यू झेड इक्वल आहे अँगल एक्स डब्ल्यू झेड, बरोबर आहे. इथे काय लिहिणार आपण अपोजिट अँगल्स आर इक्वल. परंतु या अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 135 डिग्री, बरोबर आहे. या अँगलचं म्हणजे या अँगलचं किती आहे तेवढंच आहे कारण इक्वल आहेत. बट अँगल एक्स वाय झेड इक्वल टू 135 डिग्री हे काय आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. गिवन प्रश्नामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे या अँगलचं मेजरमेंट किती असेल 135 एक्स डब्ल्यू झेड. देअरफॉर अँगल एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू 135 डिग्री. नाऊ अँगल एक्स वाय झेड प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू. या दोन अँगलची ॲडिशन 180 आहे किंवा या दोन अँगलची पण ॲडिशन 180 आहे. आपण हा अँगल घेतलेला आहे एक्स वाय झेड आणि प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 180, कारण ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आपल्याला इथे रिझन लिहायचं आहे. रिझनसाठी असं लिहायचं आहे वर 2 डॉट खाली 1 डॉट. सिन्स ॲडजेसंट इथे लिहिणार आपण ॲडजेसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180 सप्लिमेंटरी. या अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 135 प्रश्नामध्येच, बरोबर आहे. आणि प्लस हा अँगल काढायचा आपल्याला वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 180. मग अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 180मधून हे 135 मायनस होतील, बरोबर आहे. देअरफॉर अँगल वाय झेड डब्ल्यू किती येणार आहे 180मधून 135 गेले तर राहतील 45 डिग्री लिहायचं. हे दोन्ही अँगल आपण काढलेले आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला ओ वाय ही लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आपल्याला काढायचे आहे डब्ल्यू वाय हे टोटल डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेट इच अदर, बरोबर आहे. नाऊ आपल्याला लेंथ ऑफ ओ वाय ही लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. हे गिवन आहे, प्रश्नामध्येच माहिती दिलेली आहे, बरोबर आहे. बट
लेंथ OY ही लेंथ इक्वल आहे लेंथ WO, बरोबर आहे. OY आणि WO इक्वल आहेत. इथे रिझन काय लिहिणार आपण, डायगोनल्स म्हणजे कर्ण, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट्स म्हणजे दुभागतात, दोन भाग इक्वल भाग तयार करतात. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट्स ईच अदर, हे असं रिझन लिहायचं आहे आपल्याला इथे. त्यामुळे काय होईल, OY ची लेंथ ऑफ OY इक्वल आहे लेंथ WO आणि इक्वल आहे 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. याची 5 आहे, हे याला इक्वल आहे, त्यामुळे याची लेंथ किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. आपल्याला काय काढायचे, टोटल लेंथ WY काढायची. नाऊ लेंथ ऑफ WY ही किती असणार आहे, लेंथ ऑफ WO आणि प्लस लेंथ ऑफ OY, बरोबर आहे. WY ही लेंथ किती आहे, ही लेंथ प्लस ही लेंथ, बरोबर आहे. WO प्लस OY, WO प्लस OY ही 5 आहे सेंटीमीटर आणि ही पण 5 आहे. टोटल किती येईल, 10 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ WY 10 सेंटीमीटर. हा 135 आहे, म्हणजे हा अपोजिट अँगल 135चा मिळालेला आहे. या दोन अँगलचे ॲडिशन 180 असते. हा 135 म्हणजे हा किती आहे, 45 डिग्री. ही 5 आहे, ही 5 आहे, म्हणजे ही टोटल लेंथ 10 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, इन अ पॅरलेलोग्राम ABCD. आपल्याला पॅरलेलोग्राम ABCD दिलेला आहे. आपण ABCD पॅरलेलोग्राम काढून घेऊ. या दोन साईड आपल्याला पॅरलल काढायच्या आणि इक्वल काढायच्यात. अशा दोन इक्वल आणि ह्या दोन इक्वल. हा झाला पॅरलेलोग्राम ABCD. ABCD तुम्हाला सिक्वेन्स कशी घेता येईल, ABCD असंही लिहिता येईल किंवा ABCD असंही लिहिता येईल. आपल्याला अँगल एचं मेजरमेंट 3x + 12 दिलेला आहे. हा अँगल किती आहे, 3x + 12 एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. आणि बी अँगल दिलेला आहे, म्हणजे हे दोन ॲडजस्टंट अँगल आपल्याला दिलेले आहेत एक्सच्या फॉर्ममध्ये. त्याचं मेजरमेंट आहे 2x - 32 डिग्री. तर देन फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ x. तर या एक्सची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि फाइंड दी मेजर्स ऑफ अँगल C आणि D. हा अँगल आणि हा अँगल यांचं मेजरमेंट काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे दोन ॲडजस्टंट अँगल आपल्याला दिलेले आहेत, परंतु या दोन ॲडजस्टंट अँगलची ॲडिशन 180 असते आपल्याला माहीत आहे. त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. मग हे दोन अँगल काढता येतील. एक्सची व्हॅल्यू काढली, या अँगलमध्ये पुट केली तर हे अँगल मिळतील. हा अँगल मिळाला म्हणजे हा मिळेल, कारण अपोजिट अँगल इक्वल आहेत. हा मिळाला म्हणजे हा मिळेल आपल्याला अँगल, बरोबर आहे. ज्यावेळेस या अँगलचं मेजरमेंट माहीत होईल, ॲटोमॅटिक या अँगलचं मेजरमेंट माहीत होईल आपल्याला, कारण अपोजिट अँगल आहेत. सोल्युशन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. त्यामुळे काय, अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय लिहिणार आपण, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. येथे रिझन काय लिहिणार आपण, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी ऑफ पॅरलेलोग्राम. याचं मेजरमेंट किती दिलं आपल्याला, लिहून घेऊ आपण. 3x + 12 डिग्री आहे, प्लस बीचं मेजरमेंट 2x - 32 डिग्री इक्वल टू 180, बरोबर आहे. आता आपण काय करू, ब्रॅकेट काढून घेऊ. 3x + 12 प्लसने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर हेच येईल, बरोबर आहे. ब्रॅकेट काढून घेतले 180 डिग्री. 3x आणि 2x 5x होतील, ही ॲडिशन. -32 आणि +12 म्हणजे काय येईल, -20 येईल, बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन होईल, चिन्ह साईन मोठ्या संख्येचं येईल. -20 इक्वल टू 180. देअरफॉर 5x आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची,
कारण फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्सची पण व्हॅल्यू काढायची. यावरून एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. हे 20 आपण या साईडला पास करू म्हणजे काय होईल 180 आणि हे मायनस आहेत या साईडला आल्यावर प्लस होतील. दोघांची ॲडिशन करू 5x इक्वल टू 200. त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्स इक्वल टू 200 हे 5 डिव्हिजनमध्ये येतील कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. देअरफॉर एक्स इक्वल टू हा डिव्हिजन 5 × 5 5 × 20 40 येईल. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 40 मिळेल. या दोन अँगलमध्ये कॉमन मल्टिपल एक्स काय आहे तो 40 आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 40 मिळाली. बरोबर आहे. ए अँगल आणि बी अँगल एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत त्यांच्या व्हॅल्यू काढून घेऊ आपण. 9 अँगल ए याचं मेजरमेंट आपल्याला किती दिलेलं आहे 3x + 12. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू पुट करू म्हणजे 3 × एक्सच्या ऐवजी 40 हे प्लस आणि हे 12 हा मल्टिप्लिकेशन किती होईल 120 आणि प्लस हे 12 दोघांचे ॲडिशन 132 डिग्री. बरोबर आहे. आता अँगल बीचं मेजरमेंट काढू आपण. अँगल बी इक्वल टू 2x - 32 डिग्री आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 एक्सची व्हॅल्यू 40 काढली आपण हे -32 इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 80 येईल -32. 80मधून 32 जर मायनस केले आपण तर राहतील 48. म्हणजे एचं मेजरमेंट किती मिळालं आपल्याला 132 डिग्री आणि बीचं किती मिळालं 48 डिग्री. बरोबर आहे. ए अँगल आपल्याला 132 डिग्रीचा मिळालेला आहे. बरोबर आहे. आणि बी अँगल मिळाला आपल्याला 48 डिग्रीचा. हा अँगल 132 आहे म्हणजे हा पण अँगल 132 आहे. बरोबर आहे. हा अँगल 48 आहे म्हणजे हा पण अँगल 48चा आहे कारण अपोजिट अँगल आहे ते पॅरलेलोग्रामचे. देअरफॉर अँगल सी इक्वल टू अँगल एला सी इक्वल आहे. बरोबर आहे. एचं मेजरमेंट 132 डिग्री आहे. अँड अँगल डी इक्वल टू बी अँगल डी इक्वल टू बी या दोघांचं मेजरमेंट किती येईल 48 डिग्री. बरोबर आहे. आपल्याला व्हॅल्यू कोणत्या कोणत्या काढायच्या होत्या त्या आपण सर्व काढलेल्या आहेत. हेन्स व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची होती आपल्याला. व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 40. अँगल सीचं मेजरमेंट काढायचं होतं ते मिळालेलं आहे 132 डिग्री. अँगल डीचं मेजरमेंट मिळालं आपल्याला 48 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. पेरीमीटर ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 150 सेंटीमीटर. वन ऑफ इच साइड इज ग्रेटर दॅन दी अदर साइड बाय 25 सेंटीमीटर. आपण एक पॅरलेलोग्राम काढू. हा पॅरलेलोग्राम काढला आपण. सपोज ABCD हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. याची पेरीमीटर दिलेली आहे आपल्याला. पेरीमीटर म्हणजे काय सर्व साईड्सची ॲडिशन AB + BC + CD + DA या चारही साईड्सची ॲडिशन म्हणजे काय पेरीमीटर. ही आपल्याला दिलेली आहे 150 सेंटीमीटर आणि आपल्याला वन ऑफ इच साईड एक साईड जर समजा x असेल तर दुसरी साईड त्या साईडपेक्षा 25ने जास्त असेल. या दोन साईड वेगवेगळ्या आहेत. ही साईड आणि ही साईड यामध्ये डिफरन्स काय आहे ही जी साईड आहे त्यापेक्षा 25ने ही जास्त आहे. म्हणजे या अपोजिट साईड इक्वल असतात. बरोबर आहे. म्हणजे ही पण किती असेल x + 25. ही जर x असेल तर ही पण x येईल. बरोबर आहे. आणि दुसरी साईड x + 25 होईल. फाइंड द लेंथ्स ऑफ ऑल साईड्स. तर आपल्याला AB BC CD आणि DA या चार साईड्सची लेंथ किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन खूप सोपा प्रॉब्लेम आहे. आपण काय केलेलं आहे येथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल कोणताच दिलेला नाही म्हणून आपण ABCD घेतलेला आहे. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. जी लहान साईड आहे तिला आपण x घेतलेलं आहे. बरोबर आहे. कारण मोठी साईड काय आहे त्यापेक्षा 25ने जास्त आहे. म्हणजे लहान साईडला आपण x घेतलेलं आहे आणि मोठ्या साईडला x + 25. अँड लेट AD इक्वल टू x. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे वन ऑफ इच साईड इज ग्रेटर दॅन दी अदर साईड बाय 25 सेंटीमीटर. येथे लिहिणार आपण वन साईड
is greater than the other side by 25 सेंटीमीटर. मग दुसरी साईड म्हणजे ए बी जी मोठी साईड आहे ती किती असेल एक्स प्लस 25 असेल. बरोबर आहे एक्स प्लस 25. ए बी इक्वल आहे डी सीला कारण अपोजिट साईड्स आहेत. बरोबर आहे. या दोघांचं मेजरमेंट किती असेल एक्स प्लस 25 असेल. बरोबर आहे. आणि अँड ए डी इक्वल टू बी सी. या दोन्ही अपोजिट साईड्स इक्वल आहेत. हे ए डीचं मेजरमेंट एक्स आहे म्हणजे बी सीचं पण किती असेल एक्स. या दोनही साईड्सचं मेजरमेंट एक्स असेल. बरोबर आहे. या दोघांचं रिझन काय येईल अपोजिट साईड्स आर इक्वल. आता आपल्याला या चारही साईड्सचं मेजरमेंट एक्सच्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे, एक्सच्या स्वरूपात मिळालेलं आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे म्हणजे या चारही साईडची ॲडिशन करू आपण. ती किती आहे 150. पेरीमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. पेरीमीटर किती दिले आपल्याला 150 सेंटीमीटर. बरोबर आहे. पेरीमीटर म्हणजे काय सर्व साईडची ॲडिशन. साईड कोणत्या आहेत AB प्लस BC प्लस CD प्लस DA किंवा AD इक्वल टू 150. देअरफॉर आता व्हॅल्यू पुट करू आपण. AB एक्स प्लस 25 आहे एक्स प्लस 25. BC किती आहे एक्स आहे. CD किती आहे एक्स प्लस 25 एक्स प्लस 25. CD किंवा DC एकच अर्थ आहे. DA म्हणजे AD किती आहे एक्स आहे. सर्वांची ॲडिशन किती आहे 150. ही ॲडिशन करू आपण. येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, येथे एक्स, येथे एक्स म्हणजे 1 2 3 4 एक्स. येथे 25 आहेत, येथे 25 आहेत म्हणजे दोघांची ॲडिशन 50 होईल आणि इक्वल टू 150. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. देअरफॉर 4x इक्वल टू काय होईल 150मधून हे 50 मायनस होतील म्हणजे 100 येईल. बरोबर आहे. एक स्टेप डायरेक्ट केलेली. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 100/4. देअरफॉर एक्स इक्वल टू काय मिळेल 25. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्स मिळालेली आहे म्हणजे ही साईड किती आहे 25. ही साईड आहे 25 म्हणजे ही किती आहे 25. एक्सची व्हॅल्यू प्लस 25 म्हणजे ही 50. बरोबर आहे. ही पण किती आहे 25 आणि ही किती आहे 50. बरोबर आहे. आता आपल्याला AB आणि DC इक्वल आहेत. बरोबर आहे. नाऊ AB इक्वल टू DC या इक्वल आहेत आणि त्यांचं मेजरमेंट एक्स प्लस 25 आहे. एक्सची व्हॅल्यू पुट करू आपण 25 आलेली आहे आणि प्लस 25 म्हणजे किती झालेलं आहे 50. या दोन साईड्सचं मेजरमेंट 50 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. नंतर आपल्याला AD आणि BC एक्स आहे म्हणजे AD इक्वल टू BC इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू आपण किती काढली 25. बरोबर आहे सेंटीमीटर. हेन्स the lengths of sides of the parallelogram are एक 25 घेतली सेंटीमीटर तर पुढची 50 सेंटीमीटर नंतर 25 सेंटीमीटर अँड 50 सेंटीमीटर. बरोबर आहे. 25 50 25 50. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पॅरलेलोग्राम दिलेला आहे. एक पॅरलेलोग्राम काढू आपण. सपोज हा पॅरलेलोग्राम काढलेला आहे आपण ABCD. आपल्याला इफ द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजस्टंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 1:2. ॲडजस्टंट अँगल त्यांचा रेशो दिलेला आपल्याला 1:2. ए आणि बी हे दोन कसे आहेत ॲडजस्टंट आहेत किंवा ए आणि डी हे पण ॲडजस्टंट आहेत. कोणतेही दोन अँगल घ्या शेजारी शेजारीला अँगल त्यांचा रेशो किती 1:2 आहे. समजा हा 1 असेल तर हा किती आहे 2 आहे.
1 आहे म्हणजे आपण काय घेणार, म्हणजे x असेल तर हा किती असेल 2x असेल, म्हणजे 1:2. म्हणजे इथे रेशो कसा 1:2 आहे. हा जर x घेतला आपण तर हा त्याच्या डबल असेल 2x असेल, बरोबर आहे. हा अँगल आपण x घेऊ तर हा 2x, म्हणजे ॲडजस्टंट अँगलचा रेशो कसा आहे 1:2 आहे, बरोबर आहे. तर आपल्याला फाइंड दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ दी पॅरलेलोग्राम, तर या पॅरलेलोग्रामच्या सर्व अँगलचे मेजरमेंट आपल्याला काढायचे आहेत. पहा सोल्युशन, खूप सोपा प्रश्न आहे. पहा ज्या प्रॉपर्टी आहेत पॅरलेलोग्रामच्या बेसिक त्यावरच सर्व डिपेंड आहे. येथे आपल्याला कोणताच क्वाड्रिलॅटरल दिला नव्हता, आपण मनाने घेतलेला आहे ABCD, बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल आपण पॅरलेलोग्राम घेतलेला आहे. एक चौकोन आपण समांतरभुज चौकोन घेतलेला आहे. कंडिशन काय दिली, द रेशो ऑफ, हे सेंटेन्स लिहून घेऊ आपण, द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजेसंट, प्रश्नामधलं सेंटेन्स आहे फक्त ॲडजस्ट करून लिहितो आहे आपण, ॲडजेसंट अँगल्स, दोन ॲडजेसंट अँगलचा रेशो ऑफ पॅरलेलोग्राम इज 1:2 दिलेला आहे, बरोबर आहे. रेशो असल्यामुळे आपण आता कॉमन मल्टिपल घेऊ. लेट दी कॉमन मल्टिपल बी एक्स, म्हणजे अँगल कसे होतील, हा x होईल तर हा 2x होईल, बरोबर आहे. देअरफॉर अँगल ए इक्वल टू x अँड अँगल बी इक्वल टू 2x, म्हणजे येथे x तर येथे काय होईल, हे 2x होईल, बरोबर आहे. परंतु ॲडजस्टंट अँगल आहेत हे सप्लिमेंटरी असतात, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे ह्या दोन अँगलची ॲडिशन 180 आहे, बरोबर आहे. नाऊ अँगल ए प्लस अँगल बी, या दोन अँगलची ॲडिशन 180, बरोबर आहे. अँगल ए आपला x आहे आणि अँगल बी 2x आहे, इक्वल टू 180. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल, दोघांची ॲडिशन 3x होईल, इक्वल टू 180. यावरून x काढता येईल, 180ला 3ने डिवाईड करावं लागेल, x इक्वल टू 3 सख 18 म्हणजे 60 आन्सर येईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 60 मिळाली आपल्याला. एक्स म्हणजेच काय, हा अँगल 60चा मिळाला, तर हा त्याचा डबल आहे म्हणजे हा किती येईल 120चा, बरोबर आहे. 2x 2 × 60 म्हणजे 120, म्हणजे हा याचा अपोजिट अँगल हा आहे म्हणजे हा पण किती मिळेल 60 डिग्री. याचा अपोजिट हा अँगल आहे, हा 120 आहे म्हणजे हा पण किती आहे 120 डिग्री. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नाऊ अँगल ए म्हणजे काय एक्स होतं, बरोबर आहे. तर एक्सची व्हॅल्यू 60 आहे, बरोबर आहे. अँगल बी 2x, बरोबर आहे. म्हणजे 2 × 60 इक्वल टू 120, हे डिग्री लिहायचं कारण अँगल आहे. एच्या समोरचा अँगल कोणता सी आहे म्हणजे ए इक्वल टू सी, अँगल ए इक्वल टू अँगल सी. एचं मेजरमेंट 60, या दोन्ही अँगलचं मेजरमेंट 60 येईल, बरोबर आहे. अँगल बीच्या समोरचा अँगल डी आहे, अँगल डी, या दोघांचं मेजरमेंट किती असेल 120 डिग्री, बरोबर आहे. याप्रमाणे ABCD या चारही अँगलचं आपण मेजरमेंट काढलेलं आहे, बरोबर आहे. हेन्स येथे लिहिणार आपण दी मेजर्स ऑफ दी अँगल्स ऑफ दी पॅरलेलोग्राम आर, एक अँगल 60चा तर दुसरा 120चा, तिसरा 60चा, सिक्वेन्सनं अनुक्रमे लिहायचं आपल्याला. ए अँगल, बी अँगल, सी अँगल तर डी अँगल, प्रत्येकाला डिग्री लिहायचं विसरायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला पॅरलेलोग्राम हा रोम्बस आहे म्हणून प्रूव्ह करायचं आहे या दिलेल्या कंडिशननुसार. तर आपण एक रोम्बोसची आकृती काढू. रोम्बोस म्हणजे काय, चारही साईड इक्वल असतात, चारही साईड इक्वल आहेत. रोम्बोस हा पॅरलेलोग्राम पण आहे आणि हा रोम्बोस पण आहे. या कंडिशननुसार म्हणजे पॅरलेलोग्राम दिलेला आपल्याला, पण AOचं 5, BOचं 12 आणि ABचं 13 आहे. ABCD हा रोम्बोस काढलेला आहे, हा पॅरलेलोग्राम काढलेला आहे. ABCD आपण पॅरलेलोग्राम काढलेला आहे. येथे आपल्याला
हे डायगोनल्स काढले आपण, ते ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. ए ओची लेंथ 5 आहे, बी ओची लेंथ 12 आहे आणि ए बीची लेंथ 13 आहे. अशी जर कंडिशन असेल तर हा पॅरलेलोग्राम रोम्बोस होतो, म्हणजे समभुज चौकोन होतो, चारही साईड इक्वल होतात. पॅरलेलोग्राम काढला आपण, समजा हा पॅरलेलोग्राम काढलेला आहे. हे डायगोनल एकमेकांना काय होतात, बायसेक्ट होतात, म्हणजे ही लेंथ इक्वल असते, ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते. जर येथे जर 90चा अँगल जर होत असेल तर म्हणजे काय होईल, हा पॅरलेलोग्राम या टाईपचा होईल. म्हणजे चारही साईड्स ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस हा पॅरलेलोग्राम या प्रकारचा दिसेल. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होईल. पहा, येथे जर 90चा अँगल झाला तर तो रोम्बोस होतो, म्हणजे समभुज चौकोन होतो. कारण रोम्बोसचे डायगोनल एकमेकांना काटकोनामध्ये छेद करतात, म्हणजे इथे 90चा अँगल होतो. तर त्याप्रमाणे आपल्याला येथे 90चा अँगल दाखवणं भाग आहे, तरच हा पॅरलेलोग्राम रोम्बोस आहे हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. पहा, इथे आपल्याला 90चा अँगल दाखवायचा आहे. आता अँगल कसा दाखवणार, पहा ही साईड माहीत आहे, ही माहीत आहे, ही माहीत आहे. या ट्रायंगलचा विचार करू आपण. या ट्रायंगलचा विचार केल्यावर आपल्या लक्षात काय येईल, पहा हा जर इथे 90चा अँगल असेल तर हा हायपोटेनस होईल. याचा स्क्वेअर इक्वल टू या दोन साईडच्या ॲडिशनची स्क्वेअर जर इक्वल असेल तर हा आपला राईट अँगल ट्रायंगल होईल, म्हणजे हा 90चा अँगल होईल. 90चा जर अँगल असेल हा पॅरलेलोग्राम रोम्बोस होईल, हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. पहा सोल्युशन, येथे आपल्याला गिवन काय दिलेले, गिवन ए ओची लेंथ दिली 5, बी ओची लेंथ दिलेली आहे 12 अँड ए बीची लेंथ दिलेली आहे आपल्याला 13. बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बोस, म्हणजे समभुज चौकोन आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, इज अ रोम्बोस. आता प्रूफ लिहू आपण, कारण शो दॅट आहे त्यामुळे आपण प्रूफ लिहिलेला आहे. पहा AO इक्वल टू 5, BO 12 आहे, BO 12 अँड AB इक्वल टू 13. बरोबर आहे. आता येथे विचार करू आपण, येथे ही कंडिशन होते ABचा स्क्वेअर किती येतोय, पहा AB स्क्वेअर म्हणजे काय 13चा स्क्वेअर होईल, 13चा स्क्वेअर 169. बरोबर आहे. AO स्क्वेअर, पहा AO स्क्वेअर आणि प्लस OB स्क्वेअर किंवा BO स्क्वेअर, 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, 5 स्क्वेअर 25 होईल आणि 12 स्क्वेअर 144 होईल. दोघांची ॲडिशन 169 येईल. बरोबर आहे. हे 169 आलेलं आहे, हे पण 169 आलेलं आहे, म्हणजे राईट साईड इक्वल आहे. त्याचा अर्थ काय, AB स्क्वेअर इक्वल असेल या ॲडिशनला. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर AB स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. हा येथे 90 डिग्रीचा अँगल होईल, म्हणजे ट्रायंगल AOB हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, देअरफॉर ट्रायंगल AOB इज अ राईट अँगल ट्रायंगल. त्यामुळे अँगल AOB हा किती आहे, 90 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. हा अँगल आपण 90 डिग्रीचा आहे म्हणून प्रूफ केलेला आहे. म्हणजेच काय, सेगमेंट AC, पहा हा AO ऐवजी AC, म्हणजे हा सेगमेंट या सेगमेंटला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. हा 90चा अँगल आहे, म्हणजे AC परपेंडिक्युलर आहे BD. सेगमेंट AC परपेंडिक्युलर सेगमेंट BD. सेगमेंट म्हणजेच काय, डायगोनल आहेत ते. बरोबर आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, डायगोनल AC परपेंडिक्युलर डायगोनल BD.
पहा हे दोन डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच काय, ABCD हा आपला रोम्बोस आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बोस. इथे लिहू शकतो आपण अ पॅरलेलोग्राम इज अ रोम्बोस. पॅरलेलोग्राम रोम्बोस असतो कधी, जर त्याचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर. अ पॅरलेलोग्राम इज अ रोम्बोस इफ इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल आपण परपेंडिक्युलर दाखवले, त्यामुळे ABCD इज अ रोम्बोस. पॅरलेलोग्राममध्ये जर डायगोनल परपेंडिक्युलर असतील एकमेकांना तर तो रोम्बोस असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला PQRS हा मोठा क्वाड्रिलॅटरल आणि हा छोटा क्वाड्रिलॅटरल ABCR हे दोन्ही पण पॅरलेलोग्राम दिलेले आहेत. तर Pचा अँगल आपल्याला 110 डिग्री दिलेला आहे. हा अँगल 110 डिग्रीचा आहे. देन फाइंड दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ABCR. पहा या मोठ्या पॅरलेलोग्रामचा एक अँगल आपल्याला दिलेला आहे, त्यावरून या छोट्या पॅरलेलोग्रामचे सर्व अँगल आपल्याला काढायचे आहेत. पहा हा 110 डिग्रीचा आहे, याचा अपोजिट अँगल हा R होईल, बरोबर आहे. मोठ्या पॅरलेलोग्रामचा विचार केला तर हा अपोजिट अँगल आहे Pचा R, बरोबर आहे. म्हणजे हा किती असेल, 110 डिग्रीचा असेल, बरोबर आहे. आता हे दोन सप्लिमेंटरी होतील, म्हणजे हा पण अँगल काढता येईल, बरोबर आहे. हा 110 आहे, म्हणजे हा पण किती आहे, 110 असेल. कशामुळे, अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. हा काढता येईल, हा काढता येईल, सर्व अँगल याप्रमाणे काढता येतील. पहा सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल PQRS हा मोठा क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. देअरफॉर अँगल P इक्वल आहे अँगल R. P आणि R हे इक्वल आहेत, बरोबर आहे. Pचं मेजरमेंट आपल्याला 110 डिग्री दिलेलं आहे. देअरफॉर अँगल R इक्वल टू किती येणार आहे, 110 डिग्री, बरोबर आहे. कारण Pचं मेजरमेंट किती आहे, 110 आहे, त्यामुळे Rचं मेजरमेंट 110 डिग्री आहे. R अँगल मिळाला आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCR हा पण काय आहे, पॅरलेलोग्राम आहे, इज अ पॅरलेलोग्राम. आता या छोट्या क्वाड्रिलॅटरलमध्ये, या छोट्या पॅरलेलोग्राममध्ये हा अँगल माहीत आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोन अँगल कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, किंवा हे दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे दोघांची ॲडिशन 180 असेल, बरोबर आहे. म्हणजे अँगल C आणि R या दोन अँगलची ॲडिशन किती असेल, 180, कारण सप्लिमेंटरी अँगल आहेत. अँगल C प्लस अँगल R 180. R अँगल 110चा आहे, बरोबर आहे. त्यावरून आपल्याला अँगल C काढता येईल. म्हणजे अँगल C इक्वल टू किती असेल, 180मधून हे मायनस होतील, 180 मायनस 110. देअरफॉर अँगल C इक्वल टू 70 डिग्री, बरोबर आहे. अँगल C पण मिळाला आपल्याला. अँगल C आपल्याला मिळाला 70 डिग्रीचा. याचा अपोजिट हा आहे, म्हणजे हा पण किती असेल, 70 डिग्री. याचा अपोजिट हा आहे, म्हणजे हा किती असेल, 110 डिग्री. देअरफॉर अँगल C याला अपोजिट अँगल A आहे, या दोघांचे मेजरमेंट किती असणार आहे, 70 डिग्री, बरोबर आहे. अँड अँगल R याला अपोजिट अँगल B आहे, Rला अपोजिट अँगल B आहे, बरोबर आहे. R इक्वल टू अँगल B इक्वल टू 110 डिग्री. येथे रिझन काय लिहिणार, अपोजिट अँगल्स असल्यामुळे ते इक्वल आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. हेन्स पा अँगल एचं मेजरमेंट किती मिळेल, 70. अँगल बीचं किती आलं, 110 डिग्री. Cचं मेजरमेंट 70 आणि Dचं मेजरमेंट 110 डिग्री. सॉरी, D नाही, अँगल R. ABCR सर्व आपण मेजरमेंट काढलेले आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, ABCD हा आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि AB जर साईड आपण पुढे वाढविली तर यावर ई पॉईंट असा घेतलेला आहे की ABची जी लेंथ आहे तीच लेंथ BEची आहे, म्हणजे AB इक्वल टू BE हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, लाईन ED ED ही लाईन बायसेट करते या BC सेगमेंटला. बायसेट करते म्हणजे काय, हे BFचं डिस्टन्स आणि FCचं डिस्टन्स इक्वल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवावं लागतील. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवू आपण. म्हणजे काय होईल, या दोन साईड आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येतील. गिवन काय लिहून घेऊ आपण. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. आपल्याला B इक्वल टू AB दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. B आणि AB इक्वल आहे, ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह लाईन ED बायसेक्ट्स सेगमेंट BC. ही ED लाईन या सेगमेंट BCला बायसेट करते. बायसेट करते म्हणजे दोन इक्वल भाग करते, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. BC ॲट पॉईंट F म्हणजेच आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, दॅट इज BF इक्वल टू FC. BF आणि FC या लेंथ इक्वल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ लिहू आपण. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलेलोग्राम असल्यामुळे AB आणि DC हे काय आहेत, समोरच्या साईड आहेत, अपोजिट साईड्स आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे AB इक्वल टू DC लिहू शकतो आपण, बरोबर आहे. येथे लिहिणार अपोजिट साईड्स. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. अपोजिट साईड्स ABला BE आपल्याला प्रॉब्लेममध्ये इक्वल दिलेली आहे आणि आपल्या प्रॉपर्टीनुसार AB आणि DC इक्वल आहेत. म्हणजे या दोन इक्वल आहेत आणि या दोन इक्वल आहेत. याचा अर्थ काय, ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, बरोबर आहे. या तीनही एकमेकांना इक्वल आहेत, म्हणजे DC इक्वल टू BE असं लिहू शकतो आपण. बट AB इक्वल टू BE परंतु AB इक्वल टू BE हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन. म्हणजे आपण काय लिहिणार, AB म्हणजे राईट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. DC इक्वल टू BE असं लिहू शकतो आपण. देअरफॉर DC इक्वल टू BE आपण कॉन्ग्रंट लिहू, कारण आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. इक्वल आहेत म्हणजेच काय, आता हे कॉन्ग्रंट आहेत. सपोज 1 नंबर या दोन ट्रायंगलमध्ये आपण ही साईड या साईडला आता इक्वल दाखवलेली आहे, बरोबर आहे. आता AB आणि DC या पॅरलल पण आहेत, बरोबर आहे. AB पॅरलल आहे DCला, याचाच अर्थ ही साईड AE ही साईड या साईडला पॅरलल आहे, बरोबर आहे. म्हणजे AE पॅरलल DC, तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल, छेदिका होईल ED, बरोबर आहे. ही एक साईड आणि ही साईड यांची ट्रान्सव्हर्सल ही आहे. म्हणजे येथे होणारा अँगल आणि येथे होणारा अँगल हे दोन अँगल कसे असतील, अल्टरनेट अँगल असतील आणि अल्टरनेट अँगल इक्वल असतात, बरोबर आहे. या दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलनेच इंटरसेक्ट केलेला आहे, त्यामुळे येथे अल्टरनेट अँगल झालेत. एक या साईडचा तर एक या साईडचा, हे दोन अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. नाऊ AB पॅरलल DC, बरोबर आहे. AB आणि DC पॅरलल आहेत, कारण हा पॅरलेलोग्रामच आहे. म्हणजेच काय, AB ऐवजी आपण AE घेतलेला आहे, कारण पुढे जाऊन आपल्याला ई पॉईंट मिळतो आहे, बरोबर आहे. AE पॅरलल DC येथे आपण दॅट इज लिहू, दॅट इज म्हणजे याचाच अर्थ काय होतो, दॅट इज IE, कारण ते तीन पॉईंट एका लाईनवर आहेत. ABE असंही लिहू शकतो आपण, A', B', E. Bच्या ऐवजी आपण पुढचा पॉईंट घेतला E. अँड ED
is transversal. Therefore, angle AED congruent आहे angle CDE. पहा AED हा अँगल कॉन्ग्रंट आहे EDC ला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. त्यासाठी हा मोठा अँगल AED असा न घेता आपण A ऐवजी B पॉईंट घेऊ आणि ह्या D ऐवजी F पॉईंट घेऊ. म्हणजे हा जो एवढा अँगल आहे त्याऐवजी आपण एवढाच अँगल घेऊ, म्हणजे BEF असं लिहिता येईल आपल्याला. AED याच अँगलला आपल्याला कसं लिहायचं आहे, BEF, म्हणजे दॅट इज अँगल BEF कॉन्ग्रंट आहे अँगल CDE. पहा CDE असं न लिहिता आपण कसं लिहिणार, CDF लिहिणार, कारण या ट्रायंगलचा आपल्याला अँगल पाहिजे, बरोबर आहे. CDE असं न लिहिता आपण CDF लिहू, अँगल CDF. म्हणजे E पॉईंटऐवजी आपण F घेतलेला आहे आणि येथे आपण A पॉईंटऐवजी B पॉईंट घेतलेला आहे. हे दोन अँगल इक्वल दाखवले. म्हणजे आता या दोन ट्रायंगलमध्ये ही साईड आपण या साईडला इक्वल दाखवली, हा अँगल या अँगलला इक्वल दाखवला. आता हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. विरुद्ध कोण आहेत, म्हणजे ते पण इक्वल आहेत. हे पण आपल्याला दाखवता येईल. सपोज हे 2 नंबर. नाऊ in triangle EBF हा एक ट्रायंगल EBF अँड ट्रायंगल DCF. पहा EBF तर DCF या दोन ट्रायंगलचा विचार करू. या दोन ट्रायंगलमध्ये आपण काय दाखवलेलं आहे, DC आणि B इक्वल दाखवलेलं आहे, बरोबर आहे. DC कॉन्ग्रंट आहे BE ला फ्रॉम 1, बरोबर आहे. हा अँगल दाखवलेला आहे आपण अँगल BEF, कॉन्ग्रंट दाखवलेला आहे आपण CDF ला फ्रॉम 2, आणि हा व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवू शकतो आपण. हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. BFE अँगल BFE कॉन्ग्रंट आहे अँगल CFD ला, बरोबर आहे. कारण इथे रिझन लिहिणार, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. पहा या 3 कंडिशननुसार हे दोन ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल EBF कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल, हे आपण 7वी 8वीला पाहिलेलं आहे. ट्रायंगल DCF. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत कोणत्या टेस्टनुसार. पहा हा अँगल ही साईड, म्हणजे साईड अँगल या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत बाय साईड अँगल टेस्ट, SAA टेस्ट. म्हणजेच काय होईल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे उरलेले घटक कॉन्ग्रंट असतील. म्हणजे या ट्रायंगलची ही एक साईड आणि ही एक साईड कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. BF कॉन्ग्रंट FC येथे लिहू शकतो आपण. देअरफॉर BF कॉन्ग्रंट आहे FC. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, बरोबर आहे. BF इक्वल टू FC ते आपण प्रूफ केलेलं आहे. येथे काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या. corresponding sides of congruent triangles are congruent. Corresponding sides of congruent triangles. हे जे एवढं सेंटेन्स आहे याला आपण शॉर्टकटमध्ये लिहित असतो. करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे CS, कॉन्ग्रंट ट्रायंगल्स म्हणजे C आणि T असं लिहिलं तरी चालेल, एवढं सेंटेन्स न लिहिता. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स CSCT. पहा म्हणजेच काय, लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉईंट F. ते सेंटेन्स आपण येथे लिहू आता.
therefore line ED bisects segment BC at point F. हे सेंटेन्स सर्वात शेवटी लिहायचं आपल्याला, हेच प्रूफ करायचं होतं आणि आपण प्रूफ केलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.